सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी माफी मागावी, आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक, राजकारणात कलाकारांना का खेचता असाही सवाल। मी माफी मागणार नाही, काही असंवैधानिक बोललो नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वेळ मागितली, सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। महिलेची बदनामी होईल असं बोलता कामा नये, सुरेश धस यांच्याशी बोलणार, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन, कलाकारांचं नाव कोणासोबत जोडू नका, गौतमी पाटीलचं भावनिक आवाहन। मंत्रिमंडळात राहून धनुभाऊंनी फक्त डोळ्यांनी इशारा दिल्यावर चौकशी संपते, आकाचा बाप कोण सर्व जनतेला माहिती, त्याला मंत्रिमंडळातून हाकला, जितेंद्र आव्हाडांचा निशाणा। रुपाली ठोंबरे पाटील यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, रुपाली पाटलांनी जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअप चॅट दाखवले, उद्याचा मसाला रेडी ठेव, चॅटमध्ये उल्लेख, तर रुपाली पाटलांनी दाखवलेले स्क्रीनशॉट फेक, आव्हाडांकडून आरोपांचं खंडन। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांचे कथित व्हॉट्सअप चॅट दाखवल्यानं 4 जणांवर गुन्हा। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना आदेश। बंदूकसोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता, तर वाल्मिक कराड खंडणीखोर, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणाचा गांभीर्यानं तपास सुरू, कोणालाही पाठीशी घालणार नाही, संशयित आरोपींच्या कुटुंबियांची चौकशी सुरू, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला, भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। लोकशाहीला खड्ड्यात घालणारं वर्ष म्हणून 2024 लक्षात राहील, सत्यमेव जयते हा भारतीय संविधानाचा नारा पूर्णपणे संपला, सामनातून केंद्र राज्य सरकारवर टीका। शिर्डीत 12 जानेवारीला भाजपचं महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांची असणार प्रमुख उपस्थिती, तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा, मुख्यमंत्री फडणवीसांचाही सन्मान होणार। या जिल्ह्याचा किंवा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असं काही नसतं, कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री असेल तरी जनतेची कामं करावी लागतात, पालकमंत्री पदावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात, कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत। रोजगार, शेती, सौर ऊर्जा क्षेत्रात मित्रा संस्थेने दिशादर्शक काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश। काँग्रेस नेते नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचं वृद्धापकाळानं निधन, आज दुपारी 2 वाजता भंडाऱ्याच्या सुकळीत अंत्यसंस्कार करण्यात येणार। कल्याण बालिकेची अत्याचार हत्या प्रकरणीच्या खटल्यात उज्ज्वल निकमांची नियुक्ती, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, तर 1 महिन्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना। पुण्याच्या मुळशीतील माणगावच्या नवनाथ पारखींची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंकडून नियुक्ती। जालना जिल्ह्यात दाट धुक्याची चादर, वातावरण बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता। वाशिमच्या ग्रामीण भागातील पाणंद रस्त्याची दुरवस्था, शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची अडचण, उत्पन्नावर मोठा परिणाम। लातूर जिल्ह्याच्या परभणी महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात, वडवळ गावात 40 फुटांचा रस्ता होणार, महामार्गाच्या कामाला नागरिकांचा विरोध।